नमस्कार मित्रांनो, आपण आता सध्या बजेटवर आपलं डोकं चालवत आहोत. म्हणजे देशाच्या या बजेटवरती आपल्याला काही कळत नसताना सुद्धा आपण त्या डोकं खुपसून हा तो विचार करतच असतो. असो, परंतु या देशाच्या बजेटपेक्षा मला माझं घरातलं बजेट जास्त महत्त्वाचं वाटतं आणि म्हणून या बजेटवरतीच आमचा एक कौटुंबिक संवाद मी आज तुम्हाला ऐकवतोय. नक्की ऐका, पूर्ण ऐका. बाबा आमचे चिरंजीव आम्हाला म्हणाले, देशाचं जसं बजेट असतं ना तसं आपण आपलं का बरं बजेट करत नाही. मी शांतपणे बजेट बघत होतो. तेवढ्यात आमचं डोकं खायला आमचे चिरंजीव आले. अरे, देशाचं बजेट करणं खूप सोपं आहे, आपलं बजेट करणं फार अवघड आहे. बाबा, त्यात काय अवघड? एवढ्या मोठ्या देशाचं बजेट होतं ना आपल्या छोट्या कुटुंबाचं बजेट होऊ शकत नाही. हे बघ मुन्ना, यातलं मला काही कळत नाही. तुला जर वाटलं ना तर तुझ्या आईला तू सांग बजेट वगैरे करायला. सौभाग्यवती आमची तिथेच भाजी निवडत बसली होती आणि ती म्हणाली, अहो मला नका काही सांगू बजेट वगैरे, मी आपला संसार करते तेवढा पुरे. मी म्हणालो, अगं हे काम तर फार सोपं आहे. आपल्या देशाचं बजेट एक बाईच करते आणि म्हणून मला वाटतं की आपल्या घराचंही बजेट तूच सादर करावं. मुंडा म्हणाला, आई अगं भाजी निवडण्यापेक्षाही बजेट करणं सोपं असते. हे म्हणे, हे पा, हे बजेट केलं ना तर तुमच्या तिघांचेही पॉकेट मनी कमी होतील किंवा ते द्यावेच लागणार नाही, असं माझं बजेट असेल. बोला, तिघांचे म्हणजे तुमचे आणि 2 कार्ट्यांचे सुद्धा. हे म्हणाली, अगं नंतर बघू, आणि तू बजेट तर म्हण. मी म्हणालो. तेवढ्यात आमचं बजेट जिच्यामुळे कोलमडतं ती आमची मुलगी सोनू आली. काय आई, कोणाचा पॉकेट मनी बंद करणार आहे तू आता? मुन्ना म्हणाला, अगं मी आईला सांगितलं की बजेट मांड, आपला खर्च किती, जमा किती, म्हणजे आपल्याला एक अंदाज येईल ना. तेव्हा ती म्हणाली, हां काही हरकत नाही, आपलंही आर्थिक वर्षभराचं बजेट करायला पाहिजे. तेव्हा मुन्ना म्हणाला, हे बघ सोनू, तू आहेस कॉमर्सची, तुला हे सगळे उद्योग चांगले जमते. तू पुढे काहीतरी सीएला जाणार आहे, तेव्हा हे बजेट वगैरे कसं असतं ते तू मांडून दाखव बरं. सोनू म्हणे, बाबा मला नाही असलं काही अनुभव. वर्षात कोणकोणते सणवार येतात, वाढदिवस, लग्न कार्य सगळे येतात, मला काही माहित नाही. त्याचा खर्च किती, छे 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 छे, नको ग बाई मला हे सगळं. ही वैतागून म्हणाली, हे बा, हे काय चाललंय तुमचं, अर्थसंकल्प. मुन्ना आण रे पेन कागद पॅड, मी तुम्हाला आत्ता सगळे हिशोब मांडून दाखवते आणि अर्थसंकल्प सादर करते. बायको म्हणाली. मुन्नाने खरंच तिच्या पुढे पेन कागद पॅड आणून ठेवलं आणि सगळ्यांना उत्सुकता लागली, आता ही काय आणि कोणतं बजेट सादर करणार आहे म्हणून. तिने कागद पेन सरसावले आणि म्हणाली, हां सांगा आता एक एक जण. थांबा मीच सांगते नाही, वर्षभरात कोणकोणते खर्च येतात ते. मी गोंधळून गेलो आणि म्हणालो, अगं वर्षभराचा खर्च एकदम कसे सांगणार. ती म्हणाली, का बरं, देशाचा अर्थसंकल्प वर्षभरात कोणकोणत्या बाबींवरती असतो हे एवढ्या मोठ्या देशाचा अर्थसंकल्प त्या बाई सादर करतात आणि आपल्याला आपल्या वर्षभराचा खर्च नाही सांगता येत. त्या बघा ना, देशामध्ये कोणते प्रकल्प उभारायचे, करवाढ किती करायची, शेतकऱ्यांना किती मदत करायची, सगळं एकदम ठरवतात. मग आपल्याला का नाही ठरवता येणार. त्यासाठी मग कुठून कुठून पैसे आणायचे, हा खर्च, जमा खर्च कसा भागवायचा, हे सगळं या ठिकाणी अर्थसंकल्पामध्ये आपण पाहत होतो. तसंच या ठिकाणी आपण तो अर्थसंकल्प सादर करूया. अगं आई, तुझा केवढा अभ्यास आहे, मुन्ना म्हणाला. माझ्यापेक्षा तुझं डोकं छान चालतं. सोनू म्हणाली, मुन्ना तुला डोकं तरी आहे का चालवायला. ए गप गप, मुन्ना म्हणाला. थांब, आता आपण सगळे मिळून आईला मदत करूया हे बजेट तयार करायला. नाहीतरी मंत्र्यांना अनेक जण मदत करतातच बजेट सादर करायला, तसं आपण आईला मदत करूया सगळेजण बजेट सादर करायला. ही म्हणाली, हं सांगा, आधी महिन्याचा खर्च काढू आणि मग वर्षाचा काढू. किराणा महिना,
12,000, भाजीला 4,000, 3 गाड्यांचे पेट्रोल 3,000, पोस्टाचे रिकरिंग 5,000, कर्ज हप्ता 7,000, हॉटेल खाऊ वगैरे निदान 6,000, गॅस 2,000, लाईट बिल 2,000, पाणी बिल 1,000, किरकोळ 5,000, म्हणजे हे सर्व होतात 50,000. अगदी हिने अगदी फाड फाड सगळा हिशोब सांगितला. आम्ही सगळे चाटच पडलो. मुन्ना म्हणाला, बाबा आईच्या डोक्यात काय अगदी फिट बसलंय हो सगळं बजेट. सोनू म्हणाले, मुन्ना तरी त्यात आपला पॉकेट मनी अजून धरलेलाच नाही आईने. तो मी नंतर धरेन, एकूण जमा खर्च बघू. यावरती सगळेजण काही वेळ थांबले. नंतर ती म्हणाली, आणि बरं का, वर्षात येणारे सर्व, म्हणजे हे तर महिन्याचं झालं, आता वर्षाचं काढायचं झालं त्याला गुणिले 12, आणि याखेरीज आधी गौरी गणपती, दसरा, दिवाळी, संक्रांत, पाडवा या सर्व सणांचा खर्च मी धरलेला नाही. त्याचबरोबर अनेकांचे वाढदिवस, नातेवाईकांचे विवाह, त्यांचे आहेर, वर्षातून येणारी एकदा घरपट्टी, घरातली दुरुस्ती, पाहुणे रावळे, हे खर्च सुद्धा अजून वेगळे आहे. तेही धरायचे राहिलेत बरं का या अर्थसंकल्पामध्ये. मी म्हणालो, बापरे, अगं तुझ्या लक्षात इतकं सगळं कसं काय राहतं. ती म्हणाली, अहो घरातल्या स्त्रीच्या डोक्यात फक्त स्वयंपाक पाणीच असतं असं नाही. सकाळी काय करायचं, संध्याकाळी काय करायचं, एवढ्याच पुरतं डोकं चालतं असं नाही. अहो वर्षाचे सर्व खर्च आमच्या डोक्यात असतात. शिवाय आपल्या मुलांचे शिक्षण, लग्न कार्य, पुढचे सगळे खर्च भविष्यातले, हे सर्व माझ्या डोक्यामध्ये असतात बघा. उगाच नाही तुम्हाला दरमहा 15,000 तरी म्युच्युअल फंडामध्ये टाकायला सांगते. कुठंतरी गुंतवायला हवाच की नाही. तुमच्या गावाकडच्या घराचे पैसे आलेत किंवा मध्ये अरियर्स आलेत, त्या सर्व पैशांची मी योग्य ठिकाणी गुंतवणूक केलेली आहे. तुम्ही कसले वेंधळे सर्व खर्च करून बसले असते. तिने मला टोमणा मारला. मी म्हणाल, मुलांनो हे मात्र खरं, हं, मला हे पैशाचं काही भाव गणित बिणित जमत नाही. जे येतात ना ते तुमच्या आईकडे मी देत असतो. सोनू म्हणे, बाबा आम्हाला ते माहिती आहे, बाजारात जरी गेले ना तरी बाजारातून आल्यानंतर 10 वेळा तुम्ही हिशोब करत बसता, कुठे गेले म्हणून. तुम्हाला काही हिशोबाचं जमणार नाही. मी म्हणालो, कबूल, सांगितलं ना, पैशाचं गणित मला कधी जमणार नाही. मग ते खर्चाचं असो किंवा जमेचं असो. तुमची आई पूर्ण व्यवहारीय दूरदृष्टी असलेली असल्यामुळे तीच सगळं या ठिकाणी भविष्याकडे बघत असते. यावर सोनू हसत म्हणाली, एकूण काय तर आपलं वर्षाचं बजेट दरवर्षी सादर करण्याची पूर्ण जबाबदारी आता आईने घ्यावी, आणि महिन्याचं बजेट जबाबदारी मी आणि मुन्ना घेतो, आणि बाबा रोजचं म्हणजे दैनंदिन बजेट ते सुद्धा आपण सादर करत जाऊ रोज सकाळी उठल्या उठल्या, आणि त्याची जबाबदारी तुम्ही घ्यायची. म्हणजे आज कोणी किती खर्च करायचा हे सकाळी सगळ्यांना सांगायचं. मग ही म्हणाली, मग मी तुम्हाला फक्त खर्च सांगितले, हा, मी आतापर्यंत तुम्हाला जे सांगितले ते फक्त खर्च होते, जमेचं काय. या सर्व खर्चासाठी पैसे येणार कसे, येणार कुठून, याचाही आपण विचार करायला पाहिजे. मुन्ना म्हणाला, हो ग, तो विचार तर महत्वाचा. बाबांचा पगार फक्त येतो, त्यात हा भला मोठा खर्च कसा काय भागवते ग तू, कमाल आहे हा तुझी. सोनू म्हणाली, म्हणून तर काटकसर एवढाच उपाय आहे, नाहीतर सरकारसारखं तुटीचा अर्थसंकल्प आपला व्हायचा. आई धन्य तुझ्या, हे सर्व वर्षभर कसं तू मॅनेज करते कोण जाणे. ही म्हणाली, ते माझं मला माहीत. एक मात्र सांगते की देशाचा अर्थसंकल्प सादर करणं अगदी सोपं आहे. घरातला अर्थसंकल्प, कुटुंबातला अर्थसंकल्प सादर करणे हे मात्र अत्यंत कठीण आहे. मी म्हणालो म्हणूनच की बाईच अर्थमंत्री हवी, देशाची आणि घरातली सुद्धा. मी म्हणालो, पुरे 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 पुरे, आता या अर्थसंकल्पावरती चर्चा पुरे. माझं डोकं गरगरायला लागलं आहे. आणि सोनू मग म्हणाली, बाबा मी गोळ्या देऊ का आणून. त्यावर मुन्ना एकदम म्हणाला, आई अगं त्या अर्थसंकल्पामध्ये
औषधाचा खर्च राहिलाच ना आपला घ्यायचा. त्यावर मी म्हणालो, बाबा रे पुरे पुरे, आता नुसतं डोकं दुखायला नाही लागलं, गरगरायला सुद्धा लागला, तेव्हा आता पुरे. तेव्हा सोनू म्हणे, बाबा मी की नाही आता तुम्हाला छानपैकी आलं गवती चहा टाकून चहा करून आणते, म्हणजे तुमचं डोकं थांबे. आण आण आण, साखर जरा कमी घातली तरी चालेल, मी म्हणालो. तेवढीच आपण आता काटकसर केली पाहिजे. त्यावर आमचे अर्थमंत्री म्हणाले, इतकं काही नाही हा, या ठिकाणी इतकं काही दात कोरून पोट भरण्याची गरज नाही. मी सर्व वर्षाचं बजेट व्यवस्थित आखते, सादर करते आणि ते यशस्वी पण करून दाखवते, कळलं. असं म्हणून या ठिकाणी त्या माऊलीने, आमच्या अर्थमंत्र्यांनी आम्हाला या ठिकाणी अर्थसंकल्पामध्ये फार मोठा धीर दिला. तर मित्रांनो, असा घराघरातला अर्थसंकल्प तुमच्याही घरामध्ये जरूर या ठिकाणी तुम्ही वर्षाचा अर्थसंकल्प सादर करत जा आणि बघा, मग कळतं आपल्याला, बापरे केवढे मोठे खर्च आणि जमा मात्र किती कमी. असं या अर्थसंकल्पामध्ये काय दिलं काय नाही याच्यापेक्षा आपल्या घरातला अर्थसंकल्प आपल्याला कसा वाटला हे जरूर या ठिकाणी सांगा. आवडला असेल तर आपण शेअर करा, सबस्क्राईब करा. नमस्कार.